जर एखाद्या महिलेला तिच्या प्रायव्हसीचं उल्लंघन होत आहे असं वाटत असेल किंवा तिला या त्रासामुळे कायदेशीर मदत हवी असेल तर ती व्यक्ती तक्रार कुठे करू शकते? वेअर टू कंप्लेंट? एक, स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये. महिलेच्या गोपनीयतेचा भंग करणं किंवा त्यावरून तिला त्रास देणं हे मानसिक छळ म्हणजेच IPC किंवा BNS अंतर्गत क्रूरता किंवा स्त्रीची अब्रू लुटण्याचा प्रयत्न अशा कलमांअंतर्गत येतं. महिला पोलीस ठाण्यामध्ये जाऊन लेखी तक्रार करू शकते. 2, महिला आयोग. जर पोलीस तक्रार घेत नसतील तर राज्य महिला आयोग किंवा राष्ट्रीय महिला आयोगाकडे ऑनलाईन तक्रार सुद्धा करता येते, तुम्ही करू शकता. 3, कौटुंबिक न्यायालय किंवा वकिलांमार्फत. जर प्रकरण घटस्फोटाचं किंवा घरगुती हिंसाचाराशी संबंधित असेल तर वकील घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट अंतर्गत न्यायालयामध्ये दाद मागू शकतात. 4, सायबर क्राईम सेल. जर पतीने परवानगीशिवाय पत्नीचे खासगी फोटोज किंवा चॅट्स किंवा वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर लीक केली असेल किंवा त्याद्वारे तिला ब्लॅकमेल करत असेल तर cybercrime.gov.in वर सुद्धा तक्रार करू शकता. महिला हेल्पलाईन नंबर 181 किंवा 1091 वर तुम्ही कॉल करू शकता. जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा महिला आयोगाकडे सुद्धा धाव घेतली जाते, कारण कायदा आपला नेहमी पाठीशी असतो. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.